रंग नवे प्रेमाचे भाग 10. अगं हो हो, किती घाई करतेस? सॉरी यार, पण मला अजून गिफ्ट शॉपवर पण जायचंय आणि मग तुला ड्रॉप करायचं. सो आपण निघूया आता. ओके चल, सौरभ बोलला. सौरभ आणि सिया कॉफी शॉपमधून निघून गाडीत बसले. गाडी सुरू झाली. सौरभने साईड मिररमधून बघितलं तर एक गाडी त्यांच्या मागोमाग येत होती. बराच वेळपासून ही गाडी त्यांच्या गाडीच्या मागे होती. ही गाडी मगांपासून आमच्या मागे मागे येत आहे. पण मी जो विचार करतो तो खरा तर नाही ना? की फक्त माझा भ्रम आहे? सौरभच्या मनात विचार सुरू होते. गिफ्ट शॉप आलं तशी सिया गाडीतून उतरली. पाठोपाठ सौरभही उतरला. अरे तू थांब, मी लगेच आली. असं बोलून सिया रोड क्रॉस करून समोरच्या गिफ्ट शॉपमध्ये गेली. सौरभ गाडीजवळ उभा राहून तिची वाट बघत होता. घरी ऋषिकेश आणि सर्वच सियाची वाट बघत होते. तितक्यात ऋषिकेशचा फोन वाजला. फोनवर सॅमचे नाव दिसलं. ऋषिकेशने फोन रिसीव्ह केला. हां सॅम बोल. काम झालं का आपलं? काय? हे खरं आहे? म्हणजे सिया? ओ नो, मला निघायला हवं. तू पोलिसांना कॉल कर. मी पोहोचतोच तिथे. ऋषिकेशने फोन ठेवला. त्याने घाई गडबडमध्येच कारच्या चाव्या घेतल्या आणि तो घाईनेच घरातून निघत होता. दादू काय झालं? तू ओरडलास का इतका? सगळं ठीक आहे ना? रुधिरा प्लीज, आता मला जाऊ दे. मी सगळं नंतर सांगतो. आणि ऋषिकेश धावतच कारमध्ये बसला. त्याने शक्य तितक्या स्पीडमध्ये कार धावायला सुरुवात केली. कार चालवत त्याने सियाला फोन केला. तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. ऋषिकेश अजूनच जोरात गाडी चालवायला लागला. तो सारखा सारखा सियाला फोन करत होता. ओ गॉड, प्लीज प्लीज हेल्प मी. ती ओके असू दे. ऋषिकेश बोलला. त्याने सियाला पुन्हा फोन केला. यावेळी तिने फोन उचलला. हॅलो, ऋषिकेश म्हणाला. सिया, आर यू ओके? तू ठीक आहेस ना? आणि तू कुठे आहेस? मला ॲड्रेस SMS कर. मी येतोच तिथे. सियाला कळतच नव्हतं ऋषिकेश असा काय रिॲक्ट होत आहे. ती त्याच्याशी बोलली. अरे ऋषिकेश काय झालं? मी ठीक आहे आणि रुधिरासाठी गिफ्ट घ्यायला शॉपमध्ये आलेली आहे. माझं काम झालंय, मी निघतच आहे आणि ड्रायव्हर सोबत आहे, त्यामुळे तू नको येऊ. सिया बोलता बोलता शॉपमधून बाहेर पडली आणि रोड क्रॉस करायला लागली. अगं! सिया जोरात ओरडली. हे सिया, काय झालं? हॅलो हॅलो सिया? ऋषिकेशला सियाचा आवाज ऐकू येत नव्हता. फक्त गाड्यांचे आवाज ऐकायला आले. ओ नो! ज्याची भीती होती तेच झालं. रोड क्रॉस करताना एक कार भरधाव आली आणि सियाला टक्कर मारून निघून गेली. ॲक्सिडेंट झाल्याचं बरोबर सौरभ धावतच सियाजवळ आला. ती सियाला मार लागला होता. त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. तेवढ्यात ऋषिकेशही तिथे पोचला. गर्दी दूर सावरत तो धावतच तिच्या जवळ आला. सियाला जखमी अवस्थेत बघून ऋषिकेशने सियाला छातीशी घट्ट पकडलं आणि तो जोरात सिया असंच ओरडला. हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, बेशुद्ध आहे ती. सौरभ बोलला. ऋषिकेशने सियाला गोदीत धरलं. सियाला कारच्या बॅक सीटवर झोपवलं आणि ऋषिकेशही तिच्या जवळ बसला. सौरभही फ्रंट सीटवर गाडीत बसला आणि ड्रायव्हरने गाडी हॉस्पिटलमध्ये न्यायला सुरू केली. ऋषिकेशने सियाचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं आणि तो तिच्याकडे बघून रडू लागला. तुला काहीच होणार नाही सिया. मी तुला काहीच होऊ देणार नाही. ऋषिकेश सियाकडे बघत बोलला. तो सारखं तिचं कपाळावर येणारं रक्त रुमालाने पुसत होता. रडत होता. सियाला अशा अवस्थेत बघून सौरभलाही गहीवरून आलंय होतं. पण तो व्यक्त होऊ शकत नव्हता. मी समोर असूनही काहीच करू शकलो नाही, असं म्हणून सौरभ स्वतःला कोसत होता. हॉस्पिटल आलं. ऋषिकेशने सियाला उचललं आणि तो धावूच लागला. तितक्यात वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन आले. ऋषिकेशने सियाला त्यावर झोपवलं. डॉक्टरही आले. ही ॲक्सिडेंटची केस आहे, त्यामुळे पोलीस केस होईल. आम्ही इलाज सुरू करतो, तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करा. डॉक्टर ऋषिकेशला बोलले. सियाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. ऋषिकेशने रिसेप्शनवर जाऊन सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या. सौरभ ऑपरेशन थिएटरजवळ उभाच होता. ऋषिकेशही तिथे आला. सौरभ पाठमोरा असताना ऋषिकेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सौरभने दचकून मागे बघितलं. ऋषिकेश होता. हॅलो, मी ऋषिकेश पुराणी, सियाचा नवरा. ऋषिकेशने ओळख करून दिली. गब्बू? सौरभने आश्चर्याने विचारलं. सौरभ तू? ऋषिकेशनेही सौरभला ओळखलं. बऱ्याच वर्षांनी दोघे भेटत होते.
सियाच्या लग्नाच्या वेळी मी शहरात नव्हतो, त्यामुळे येता आलं नव्हतं. आज जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला इथे मुंबईला आलो होतो, तर नेमकी सिया तिथे भेटली. बऱ्याच दिवसांनी भेटलो म्हणून कॉफी घ्यायला गेलो. परत येत होतो तर हे सगळं. सौरभ बोलता बोलता थांबला. तेवढ्यात सुरेशराव, रुधिरा ही हॉस्पिटलमध्ये आले. डॅडला बघून ऋषिकेश त्यांच्या जवळ जाऊन रडला. कशी आहे सिया? सुरेशरावांनी विचारलं. ऑपरेशन सुरू आहे. डॉक्टर आले नाही अजून बाहेर. ऋषिकेश म्हणाला. ऋषिकेश बोलत असताना त्याचे लक्ष गेटकडे गेले, तर त्याला पोलीस येताना दिसले. पोलीस येताच ऋषिकेशने त्यांच्याशी हँडशेक केलं. हॅलो, मी पुराणी. मला सॅमचा कॉल आला होता. हो, मीच सांगितलं होतं. पण आता हे सगळं घडलं. ऋषिकेश बोलला. आम्हाला पेशंटचा जबाब घ्यावा लागेल. पण ती अजून डॉक्टर येताना दिसले. तर ऋषिकेश बोलता बोलता थांबला. डॉक्टर, कशी आहे सिया? ऋषिकेश डॉक्टरकडे गेला. सी इज आउट ऑफ डेंजर नाव. पण स्टिचेस पडले आहेत डोक्याला आणि उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. आता त्यांना इंजेक्शन दिलं आहे, त्यामुळे त्या गुंगीत आहे. पण 2 तासांनी त्या शुद्धीत येतील, तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता. डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. ठीक आहे मिस्टर ऋषिकेश, आम्ही 2 तासानंतर पुन्हा येतो, असं म्हणून पोलीसही निघून गेले. सियाला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणलं आणि तिला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं. सर्वच जण सिया शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. आयसीयूच्या काचेतून सियाला बघून रुधिराला रडूच कोसळलं. ती रडतच खुर्चीवर बसली. ऋषिकेशने लगेच तिला जवळ घेतलं. ए वेडाबाई, रडू नको सिया, एकदम स्ट्रॉंग मुलगी आहे. काही नाही होणार तिला. रुधिराला तो धीर देत होता, पण स्वतःच्या डोळ्यात मात्र अश्रू जमा झाले होते. बड दादू, वहिनुडीचं का रे? किती चांगली आहे ती. तू जर असं रडली तर तुझ्या वहिनीला आवडेल का? रुधिराने मानेनेच नाही सांगितलं. पण रडणं थांबव. काही नाही होणार तिला. ती उठली ना की आपण तिच्याशी खूप भांडू. भांडायचं का? रुधिराने विचारलं. हो हो, मग ती इथे येऊन झोपली म्हणून तर आपली बर्थडे पार्टी कॅन्सल झाली ना. मग त्याचा बदला नको का घ्यायला? दादू. रुधिराने ऋषिकेच्या छातीवर डोकं ठेवलं आणि तिला अजूनच रडू आलं. बऱ्याच वेळाने रुधिरा शांत झाली. सिया शुद्धीवर येत नव्हती. तोपर्यंत ऋषिकेशचं लक्ष कुठेच लागत नव्हतं. तो सारखा सियाच्या रूम समोर फेऱ्या मारायचा आणि काचेतून सियाला बघायचा. आय एम सॉरी सिया, माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं. सॉरी सिया. ऋषिकेश काचेतून सियाला बघत मनातच बोलला. हॉस्पिटलमध्ये बाप्पांचं मंदिर होतं. सौरभ तिथे गेला. बाप्पा समोर हात जोडून उभा राहिला. बाप्पा, आज इतक्या वर्षांनी माझी मैत्रीण मला पुन्हा मिळाली होती आणि आजच तिच्यासोबत असं व्हावं. देवा प्लीज माझ्या सियाला लवकर बरं कर. बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला. सुरेशराव हतबल होऊन खुर्चीवर बसले होते. हे सगळं काय होऊन बसलं हेच त्याच्या लक्षात येत नव्हतं. इतकी गोड आहे माझी सिया, तिची कोणाशी काय दुश्मनी? सुरेशराव मनातच विचार करत होते. सुरेशराव ऋषिकेशकडे आले. गब्बू, हा खरंच ॲक्सिडेंट होता की करून आणला? ते आपल्याला शोधायला हवं. ज्याने ही सियाची अशी अवस्था केलीये, त्याला मी सोडणार नाहीच. हा ॲक्सिडेंट नव्हता. डॅड, आय नो हू इज बिहाइंड ऑल दिस. व्हॉट? येस डॅड. कोण? कोणी केलं हे सगळं? सुरेशराव विचारत होते. ऋषिकेश आणि सुरेशराव बोलत होते. सौरभ काचेतून सियाला बघत होता आणि एकदम सिया हालचाल करताना त्याला दिसली. शुद्धीत आली वाटतं सिया. सौरभ बोलला आणि त्याच्याही नकळत तो रूममध्ये गेला. सिया नुकतेच डोळे उघडत होती. सौरभने तिचा हात हातात धरला आणि तो तिला एकटक बघू लागला. इतक्या वेळपासून धरून ठेवलेले अश्रू शेवटी त्याच्या डोळ्यातून वाहू लागले. सौरभ काही बोलणार इतक्यात ऋषिकेशही सियाच्या रूममध्ये तिला बघायला आला. सौरभच्या हातात सियाचा हात बघून त्याला खूप वेगळं फील झालं. ऋषिकेशची चाहूल लागताच सौरभने सियाचा हात बेडवर ठेवला. त्याचे डोळे पुसले आणि तो तिच्या जवळून उठला. आत्ताच शुद्धीत आलीये पण बोलली काही नाही. सौरभ सांगण्याचा प्रयत्न करत होता. ऋषिकेशने त्याच्याकडे बघितलं नाही आणि तो सियाजवळ गेला. सिया ही पूर्ण शुद्धीत आली. मार लागल्याने तिचं डोकं आणि हात दुखत होता. आ, काय झालं? काय झालं मला? आपण सगळं इथे? सिया बोलली. जास्त विचार करू नको सिया. ॲक्सिडेंट झाला तुझा. त्यात लागलं तुला. म्हणून आपण इथे आलोय. ऋषिकेशने सांगितलं. ॲक्सिडेंट? सियाने थोडं आठवण्याचा प्रयत्न केला. तिला आठवलं की गिफ्ट शॉपवरून येतानाच तिचा ॲक्सिडेंट झाला. रुधिरा,
सुरेश रावही आता मध्ये आले. सियाला असं बघून रुधिरा रडायलाच लागली. सियाने तिला नजरेने जवळ बोलावलं. ए वेडूबाई, नको रडू. मी लवकर बरी होईल आणि मग घरी आली की पुन्हा दंगा करेल तुझ्याशी. सिया बोलत होती. सुरेशराव आणि रुधिरा सियाशी बोलत होते. तेव्हाच ऋषिकेश तिथून उठला आणि सौरभ जवळ आला. सिया शुद्धीवर आली आहे, तर तू आता गेलास तरी चालेल. थोडं रागातच तो सौरभला बोलला. सौरभच्याही ते लक्षात आलं, पण सियासाठी जीव घुटमळत होता त्याचा. त्याला रात्रभर तिच्याजवळ हॉस्पिटलमध्ये थांबवायचं होतं. पण ऋषिकेशकडे बघून त्याने तो विचार सोडून दिला. ओके, येतो मग मी आता. ऋषिकेशची हँडशेक करत सौरभ बोलला. सौरभ जाताना सारखा मागे वळून बघत होता. पण ऋषिकेशला समोर बघून तो त्याच्या रूमवर जाण्यासाठी हॉस्पिटलमधून निघाला. सिया अजून बोलण्याच्या कंडिशनमध्ये नव्हतीच. म्हणून ऋषिकेशने फोनवर करून पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास सांगितलं. आज रात्रभर ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये राहणार होता. डॅड, मी थांबतो सियाजवळ. तुम्ही आणि रुधिरा घरी जा, आराम करा. ऋषिकेश बोलला. ठीक आहे, आम्ही जातो आता. पण काही वाटलं तर तसा फोन कर, सुरेशराव म्हणाले. रुधिरा आणि सुरेशराव घरी निघून गेले. ऋषिकेश सियाच्या रूममध्ये थांबला. इंजेक्शन दिलं असल्याने सिया गुंगीतच होती. ऋषिकेश सियाच्या बेडच्या समोर सोफ्यावर बसला. शांत झोपलेला सियाकडे बघून ऋषिकेशला खूप वाईट वाटत होतं. तो तिच्याकडे बघून विचार करायला लागला. किती निरागस आहे सिया आणि भोळीही. माझ्याशी लग्न करताना किती स्वप्न बघितली असतील तिने, किती इच्छा असतील ना तिच्या. पण मी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डिवोर्स पेपर्स तिच्या हातात ठेवले. तिच्या मनाचा थोडाही विचार न करता फक्त माझा स्वार्थ बघितला मी. किती दुःख, यातना झाल्या असतील ना तिला सियाला. पण तरीही केवळ माझ्या इच्छेसाठी ती मला डिवोर्स घ्यायला तयार झाली. मी सांगितलं म्हणून इथे माझ्या सोबत राहायला सुद्धा तयार झाली. आणि मी काय केलं? अपमानुषपणे तिच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मनाने सियाने त्याच्यासाठी सुद्धा मला माफ केलं. आणि आता हा ॲक्सिडेंट. किती आणि काय काय सहन करावं लागेल सियाला माझ्यासाठी. हा सगळा त्रास माझ्याशी नातं जुळवल्यापासूनच सियाला सहन करावा लागत आहे. मी ठरवलं आहे आता की लवकरात लवकर सियाला स्वतःपासून वेगळं करायचं. तिला डिवोर्स लवकर मिळून द्यायचा, जेणेकरून सियाच्या आयुष्यातला हा संघर्ष संपेल. ऋषिकेशची विचारांची तंद्री लागलीच होती. त्याने मनोमन हे पक्के केलं होतं की सियाच्या आयुष्यात जे पण वाईट प्रसंग येत आहेत ते सगळे त्याच्यामुळेच. ऋषिकेशने पॅन्टच्या पॉकेटमधून त्याचा फोन काढला आणि त्याच्या वकिलांना फोन केला. हॅलो चोपडा सर, ऋषिकेश बोलतोय. हां हां बोला. सर, अजून किती दिवस वाट बघावी लागेल मला डिवोर्ससाठी? हो, पण जोपर्यंत ठोस कारण आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कोर्ट डिवोर्स देणार नाही. ठोस कारण हवं होतं म्हणून तर सियाला घेऊन आलो ना मी घरी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. अजून काय हवं मग? मिस्टर ऋषिकेश, रागवू नका, पण जर आपण कोर्टात सिद्ध केलं की सियाचे कॅरेक्टर खूप. चोपडा सर, नाही नाही, हे कारण मी खपवून घेणार नाही. सियाच्या कॅरेक्टरवर सिंतोडे उडवण्याचा विचारही करू नका तुम्ही. मला डिवोर्स हवा आहे, पण ही किंमत चुकवून नाही. सॉरी मिस्टर ऋषिकेश, मी दुसरं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, 3 दिवसानंतर तारीख आहे कोर्टाची. तुम्हा दोघांनाही यावे लागेल. काही प्रश्न उत्तर होईल. तुमच्या दोघांची बाजू कोर्टासमोर मांडली जाईल. मग कोर्ट ठरवेल निर्णय, तर आठवणीने या. ठीक आहे, आम्ही येऊ. ओके, गुड नाईट मिस्टर ऋषिकेश. गुड नाईट. ऋषिकेशने फोन ठेवला. त्याने पुन्हा एकदा सियाकडे बघितलं. सिया अजूनही झोपलेलीच होती. ऋषिकेशही आवाज न करता सोफ्यावर मान टेकून बसला. दिवसभराचा थकवा, ॲक्सिडेंटचा ड्रेस, यामुळे सोफ्यावरच त्याला झोप लागून गेली. रात्री साधारण 3 वाजेच्या सुमारास सिया उठली. पाणी, पाणी, सिया बोलली. सियाच्या आवाजाने ऋषिकेश तडक उठला. त्याने जगमधली पाणी ग्लासात ओतलं आणि स्वतःच्या हाताने तिला पाणी पाजलं. हे सगळं करत असताना आपुलकीची कर्तव्य त्याच्या डोळ्यांतून झळकत होती. सिया त्याच्याकडे बघतच राहिली. ऋषिकेशने पुन्हा तिला नीट झोपवलं. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. खूप दुखतंय का? काळजीने ऋषिकेशने विचारलं. हो, म्हणजे नाही. ऋषिकेश गालातल्या गालात हसला. काय झालं? का हसलास? तू तुझं डोकं कडू थोडीच देते समोरच्याला, तर आज सांगशील तू मला, म्हणून हसलो. हे ऐकल्यावर सियानेही मंद स्मित केलं आणि तिने डोळे बंद केले.
रात्र बरीच झाली होती त्यामुळे दोघेही झोपून गेले. सकाळ झाली. सियाच्या रूमचा दरवाज्यावर नॉक झालं. तसा ऋषिकेश जागा झाला. डोळे नीट उघडून बघितलं तर समोर सौरभ उभा होता. तू इतक्या सकाळी? त्याला बघताच ऋषिकेशने विचारलं. हो, म्हणजे तू रात्रभर इथे होतास तर मी विचार केला की आता मी सियाजवळ थांबतो. तोपर्यंत तू घरी जाऊन फ्रेश होऊन ये. खरं तर ऋषिकेशला सौरभचा राग आला होता. पण नेमके का हेच त्याला कळत नव्हतं. त्याने फक्त होकारार्थी मान डोकावली. सिया झोपलेली होती म्हणून तिला न उठवताच ऋषिकेश घरी गेला. सौरभ सियाजवळच बसलेला होता. सियाला जाग आली. कालपेक्षा आता तिला थोडं बरं वाटत होतं. अरे सौरभ तू? अगं हळू. तू उठण्याचा प्रयत्न नको करू. थांब मी उठवतो तुला. सौरभने सियाला बेडवर उठवून बसवलं. काय मग? कसं वाटते आता? कालपेक्षा जरा बरं आहे आज. कंटाळा आला मला एकाच दिवसात. आधीच हॉस्पिटल माझी न आवडणारी जागा आहे. अजून किती दिवस राहावे लागेल रे? सिया सौरभशी बोलत होती. अजून 8 दिवस तरी राहावं लागेल असे वाटतंय मला. 8 दिवस? बाप रे. मग आता तू गाडीला धडकली तर राहावं तर लागलच ना. हसत हसत सौरभ बोलत होता. जा तू, मी नाही बोलणार तुझ्याशी. सिया रुसली. ए बेडाबाई, चल रुसवा सोड आणि मी तुझ्यासाठी सूप करून आणलंय, ते पी अगोदर. नाही तर गार होईल. सूप? आणि तू? चांगलं आहे का पण? सिया, ड्रामा पुरे आता. लवकर पी. सिया सूप पित होती पण लेफ्ट हाताने तिला सूप पिणे जमत नव्हतं. शेवटी सौरभ तिला सूप पाजायला बसला. सूप पीत पीत सौरभ आणि सियाच्या लहानपणाच्या गप्पाही रंगल्या. सिया लहानपणीच्या तिच्या खोड्या आठवून मनसोक्त हसत होती. सियाचं सूप पिऊन झालं. सौरभने टेबल आवरलं आणि नॅपकिनने तिचे ओठ पुसले. नेमका त्याच वेळी ऋषिकेश रूममध्ये आला. समोरचं दृश्य बघून रागाने त्याचे डोळे लाल झाले. मग तो काही बोलला नाही. त्याने सौरभकडे न बघताच सियाला विचारलं. सिया, कसं वाटतंय आता? सियाकडे बघत त्याने विचारलं. फिलिंग्स बेटर टुडे. सिया बोलली. गुड. बरं मंदाताईने सूप दिलं आहे तुझ्यासाठी. तर गार होण्याआधीच पिऊन घे. ऋषिकेशच्या वाक्याने सियाला काय रिॲक्ट व्हावे ते कळतच नव्हतं. ती फक्त त्याच्याकडे बघू लागली. काय ग, घ्यायचं नाही का सूप? नाही तसं नाही, मी आताच पिलं. अरे सौरभने आणलं होतं बनवून. अडखडत सिया बोलली. ते मला वाटलं की सियाने कालपासून काही खाल्लं नाही तर तिला भूक लागली असेल, सो मी येतानाच घेऊन आलो सोबत. ऋषिकेशला या गोष्टींचा प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भारात त्याने आणलेलं सूप सियाच्या रूमच्या वॉश बेसिनमध्ये फेकून दिले. अरे, ऋषिकेश काय करतोय हे? सौरभ ऋषिकेशला बोलला. सर, सर म्हणायची मला. माझ्या कंपनीत जॉब करतोयस ना तू? मग मी सर आहे तुझ्या. लक्षात ठेवायचं नेहमी. सौरभ समोर बोट करत ऋषिकेश खूप रागातच बोलत होता. सॉरी सर, यापुढे लक्षात ठेवेल. सौरभ बोलला. सिया ऋषिकेशकडे बघत होती. त्याला राग आलाय हे तिला कळत होतं, पण नेमकं का ह्याचं कारण तिला सापडत नव्हते. मी आलोय तर तू जा. आता सिया माझी बायको आहे तर मी घेईल तिची काळजी. तिला काय हवं ते मी बघतो. तू जा. ऋषिकेश सौरभला बोलला. सौरभने सियाकडे बघितलं. ती एक हात कानाला लावून त्याला सॉरी बोलत होती. सौरभनेही तिला नजरेने सांगितलं की तो ठीक आहे. राग नाही आला त्याला. सौरभ जातच होता तर तेवढ्यात प्रीती त्या सियाच्या रूममध्ये आली. तू इथे? तिला बघताच ऋषिकेश बोलला. अरे हो, आजच्या पेपरमध्ये सियाच्या ॲक्सिडेंटबद्दल छापून आलंय. हा ॲक्सिडेंट नाहीये, घातपात आहे वगैरे. म्हणून मी तिला भेटायला आले. प्रीती बोलली. ऋषिकेश प्रीतीकडे बघत होता. तितक्यात इन्स्पेक्टरही आले. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. इन्स्पेक्टर सिया आणि ऋषिकेशकडे बघून बोलले. गुड मॉर्निंग सर. इन्स्पेक्टरशी हँडशेक करत ऋषिकेश बोलला. मी निघतो आता. सौरभ बोलला. एक मिनिट. मिस्टर सौरभ, तुम्हाला थांबावं लागेल इथे. कारण घटनास्थळी तिथे तुम्हीच होता. त्यामुळे तुमची साक्ष महत्त्वाची आहे. ऋषिकेशला राग येतोय हे समजत असूनही सौरभचा नाईलाज होता. तो तिथेच थांबला. हां, तर सिया मॅम, आमच्या माहितीनुसार हा ॲक्सिडेंट नव्हता, तर ठरवून प्लॅन केलेला ॲक्सिडेंट होता. काहीही काय सर, ॲक्सिडेंटच होता हा तो. प्रीती मध्येच बोलली. इतके शुअरपणे कसं सांगू शकता तुम्ही? इन्स्पेक्टर प्रीतीकडे बघत बोलले. नाही म्हणजे मला तसं वाटतंय. कारण सिया इतकी छान नेचरची असताना कोण कशाला तिला मारायचा प्रयत्न करेल ना? कपाडावरचा घाम पुसत प्रीती बोलत होती. हो, ते तर आहे. पण चांगल्याच लोकांचे दुश्मन जास्त असतात. आय थिंक सिया मॅडमने तुम्हाला कंपनीतून काढून टाकलं ना? इन्स्पेक्टर बोलले. हो, पण त्याचं काय संबंध इथे?
हा ॲक्सिडेंट घडवण्यासाठी हे कारणही पुरेसे नाही का मिस प्रीती? प्रीतीच्या डोळ्यात बघत इन्स्पेक्टर म्हणाले. काहीतरीच काय? ऋषी बघ ना, हे काही पण बोलत आहे. तू बोल काहीतरी. प्रीती ऋषिकेशला बोलली, पण ऋषिकेशने काहीच रिॲक्शन दिली नाही. हा तर सिया मॅम, तुमचा कोणावर संशय? इन्स्पेक्टर सियाकडे बघत बोलले. नाही, माझा कोणावरच संशय नाही आणि तुम्हीही जास्त विचार करू नका. हा केवळ ॲक्सिडेंटच होता. घातपात वगैरे नाही. सिया इन्स्पेक्टरला बोलली. बघा, मी म्हटलं होतं ना की उगाच तुम्ही अपघाताला घातपात म्हणत आहेत. प्रीती पुन्हा मध्ये बोलली. विल यू प्लीज शट अप प्रीती? ऋषिकेश एकदम चिडून बोलला. इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्या मागे नेमकं कोण आहे ते मला माहीत आहे. ऋषिकेश इन्स्पेक्टरला बोलला. कोण? प्रीती घाबरत बोलली. बोला मिस्टर ऋषिकेश, कोण आहे? या सर्व प्रकारामागे आमच्या कंपनीचा मिस्टर चोप्रा आहे. त्याने कंपनीत फ्रॉड केला होता. तो सियाने शोधून काढला आणि त्याला कंपनीतून काढून टाकलं. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने हे केलं. त्याच्या विरुद्धचे सर्व पुरावे तुम्हाला माझा फ्रेंड सॅम देईल. पण पण काय मी पुराणिक? इन्स्पेक्टर बोलले. पण मला खात्री आहे की या सर्वाचा मास्टर माइंड कोणी दुसराच आहे. चोप्रा तर फक्त खेळणं आहे त्याच्या हातातलं. ऋषिकेश प्रीतीच्या अवतीभोवती गोल फिरत हे सगळं बोलत होता. ठीक आहे, आम्ही त्या पद्धतीनेही तपास करतो. पुढे इन्स्पेक्टर बोलले. फक्त एकदा मला कळवायला हवं कोण आहे तो. ऋषिकेश दात मिठ्या खात बोलला. ठीक आहे सिया मॅम, काळजी घ्या तुम्ही. आम्ही येतो आता. इन्स्पेक्टर सियाला बोलले. ओके बाय सर. ऋषिकेशने पुन्हा हँडशेक करत त्यांना बाय केलं. चोप्रा फक्त बाहुला होता. मग पडद्यामागचा खरा खेळाडू कोण? आणि तो सियाच्या किती जवळ आहे? हे सत्य उद्या सगळ्यांसमोर येणार आहे. उद्या काय होणार? सियाला खरं कळल्याआधी अजून एक धक्का बसणार आहे का? आजचा हा भाग इथे संपतो, पण पुढचा भाग अजूनही जास्त थरारक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशीच हृदयाला भिडणारी थरारक मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.